इराक आणि इराणमध्ये युद्ध होत असल्यामुळे देशात सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि गोंदिया जिल्ह्यात किती सिलेंडर आहेत यासाठी माहिती देण्यासाठी पुरवठा अधिकारी आहेत आमच्यासोबत. सर, काय सांगणार गोंदियात सिलेंडरची काय स्थिती आहे? गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 लाख गॅस ग्राहक आहेत आणि दररोजची रिक्वायरमेंट ही 5,000 सिलेंडरची असते. साधारणतः 2 ते 3 दिवसाचा स्टॉक इथं रोलिंगमध्ये असतो. 10,000 सिलेंडर उपलब्ध असतात. सर, व्यवसाय करणारे दुकानदाराला आपण सिलेंडर देत आहात का? हा, व्यावसायिकांना याच्यामध्ये व्यावसायिक जे सिलेंडर आहेत सध्या शाळा आणि हॉस्पिटल याच्यावर जास्त प्रायोरिटी देण्यात आली आणि त्यांना कोणती अडचण नाही. काल व्यावसायिकांना आपल्याला निवेदन पण दिले आहेत की सिलेंडर आम्हाला द्या म्हणून. काय आपण पाठपुरावा केला? हॉटेल व्यावसायिकांची जी मागणी आहे तर प्रशासनाकडून जसंही स्टॉक होईल तर त्यांनाही आल्यानंतर आपण सुरळीत होऊन जाईल पुरवठा. आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात किती कारवाई करण्यात आली आहे? जिल्ह्यात आता सध्या तिरोडा आणि गोंदिया 2 कारवाया करण्यात आलेल्या आहेत आणि गोंदियाला हॉटेल शालिमारमधून 7 सिलेंडर जप्त करण्यात आलेले जे घरगुती होते. सर, आव्हान काय करणार आपण नागरिकांना? आव्हान नागरिकांना करण्यात येतं की गॅस साठा पुरेसा आहे, त्यामुळं जे कोणी साठेबाजी करत असतील, जास्त भावानं गॅस विकत असतील त्यांच्यावर लक्ष ठेवून प्रशासनाला कळवलं तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. आपल्याकडे गोंदिया जिल्ह्यात किती साठा उपलब्ध आहे आता? गोंदिया जिल्ह्यामध्ये 21 गॅस एजन्सी आहेत आणि साधारणतः 10,000चा डेलीचा स्टॉक उपलब्ध असतो, 10,000 सिलेंडरचा. नक्कीच गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत तिरोडा आणि गोंदियामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे. साईद पठाण, AG9 मराठी, गोंदिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.